स्टार्ट केलं नाही पहिल्यापासून मेंटेनन्समध्ये आलं. मेंटेनन्समध्ये आल्यानंतर सेटअपमध्ये जायचं आहे. सेटअपला पासवर्ड विचारतो. पासवर्ड हा 4x0 आहे. त्याला ओके प्रेस करायचं. त्याच्यानंतर खाली मीटर, कम्युनिकेशन आणि इथं वेरियस आपल्याला पॅरामीटर दिसतील. मग त्याच्यामध्ये डिमांडमध्ये जायचं. जर आपल्याला बेसिक जर चेक करायचं असेल तर बेसिकसाठी मीटरमध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये सिटी प्रायमरी, सिटी सेकंडरी, PT प्रायमरी, सेकंडरी, फ्रिक्वेन्सी, स्टार्ट करंट, PF स्टँडर्ड, VA फंक्शन आणि हे आपल्याला चेक करायचं आहे. हे जर ओके असेल तर त्याच्या पुढचं पॅरामीटर आपल्याला जे डिमांडसाठी आपण पॅरामीटर सेट करतो आहे तो DM म्हणून आहे, त्याला एंटर करायचं. त्याच्यामध्ये डिमांड पिरियड हा आत्ता आपण 30 सेट केलेला आहे. अगोदर 1 सेट केलेला होता. त्याच्यानंतर डिमांड मेथड ॲक्च्युली ते मी सांगतो तुम्हाला. डिमांड पिरियड हा 30 सेट केलेला आहे, 30 मिनिट असणार आहे. त्यानंतर डिमांड मेथड आहे हे ॲटोमध्ये सेट करायचं आहे. त्यानंतर डिमांड कंट्रोल पॅरामीटर हा आपण चेंज करू शकतो. VAमध्ये किंवा करंटमध्ये आपण सेट करू शकतो. सध्या जर ॲम्पियरवरती ठेवलं तर आपल्या एक्झॅक्ट लोडनुसार आपण याच्यावरती चेंज करू शकतो. सो म्हणून आपण इथं ॲम्पियरवरती सेट केलेलं आहे. त्यानंतर प्रिडक्टिव्ह डिमांड इंटरवल 0चं बाय डिफॉल्ट. सो इसेन्शियल लोड हा 3% आपण सेट केलेला आहे. DM प्रोफाईल हा 1.1 अगोदर सेटिंग आहे याच्यानुसार. DM प्रोफाईल सेटअप के 0.054. डिमांड म्हणजे अप्पर लिमिट आहे ते 75% आहे, 0.75. त्यानंतर डिमांड लो लिमिट जी आहे ते 0.741 हा सेट केलेला आहे. आणि डिमांड कंट्रोल हा बेसिक आहे. हे आपल्याला एवढे पॅरामीटर फक्त आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत आणि त्याचं सेटिंग ॲडजस्ट करायचे आपल्या रिक्वायरमेंटनुसार. बंद करू.